झी 24 तास एक पाऊल पुढे। आयुर्वेदामधली काही औषधी तेलं मानसिक ताणतणावावर अतिशय उपयुक्त असतात। अशीच एक उपचार पद्धती पाहूया, शिरोधारा। आयुर्वेदामध्ये तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे शर्मिला आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे की शिरोधारा ट्रीटमेंट कशी करायची असते। शिरोधारा ट्रीटमेंट बरेच वर्षानुवर्ष आयुर्वेदामध्ये चालत आलेली ट्रीटमेंट आहे। खूप पॉप्युलर ट्रीटमेंट आहे। शीर म्हणजे डोकं आणि धारा म्हणजे जो हा कॉन्स्टंट फ्लो येईल तेलाचा, त्याला धारा म्हणतात। आता या धारेमध्ये कुठल्या कुठल्या तेलाचा वापर होतो? बरेच विविध तेल आहेत, औषधी तेल आहेत, आयुर्वेदिक औषधी तेल आहेत। साधारण गरम करायचं असतं ते तेल, जेवढं शरीराला सहन होईल, डोक्याला सहन होईल तेवढंच गरम करायचं असतं। आणि जेव्हा आपण ही धारा सुरू करू त्यानंतर 45 मिनिटं ते 1 तास ही धारा चालू असली पाहिजे। आपल्याला हे कापसाचं त्यांच्या डोळ्यावर ठेवायला लागतं, त्यामुळे त्यांना जरा कूलिंग पण आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं रोज वॉटर मध्ये डिप केलेलं आहे, तर त्यांना कूलिंग पण आहे आणि सेफ्टी इश्यू पण आपण कव्हर करतो त्याच्यामध्ये। आता आपण हे शिरोधाराचा फ्लो सुरू करतोय आणि आपण ह्याचे उपयोग पण जाणून घेऊया। आता हे आहे, हा जो पॉइंट आहे फोरहेडचा, तर हा तिसरा डोळा आणि इथूनच आपलं सगळं नर्वस सिस्टम वगैरे सगळं काय बॅलन्स आपला इकडूनच सुरू होतो। त्यामुळे आपण मेनली हा टार्गेट करतो आणि मग हा रिदमिक फ्लो आहेच तेलाचा। हा जो रिदमिक फ्लो हा खूप हळूवारपणे आपल्याला तेलाचा फ्लो सुरू ठेवायचा आहे। तर ह्याचे शरीराला अनेक फायदे आहेत। एक तर रात्रभर झोप न येणं, केसाचं गळणं आणि अल्पवयात केस पिकतात, पांढरे होतात, डॅन्ड्रफ होतो, त्यासाठी खूप चांगलं आहे। आणि बाकी आपला जो नर्वसनेस असतो, अँझायटी असते, आपल्याला डिप्रेशन खूप असतात किंवा नेगेटिव्ह आपले जे पण थिंकिंग आहे तर त्याला आपण पॉझिटिव्ह करून टाकतो। कारण जेव्हा आपण ही ट्रीटमेंट देतोय तेव्हा आपला ऑक्सिजन सप्लाय जो असतो तो फार उत्तमरित्या सुरू होतो। फेशियल पॅरालिसिस आहे, म्हणजे चेहऱ्याला लकवा मारतो ते, किंवा स्किन डिझीज जे असतात, सोरायसिस वगैरे, त्यासाठी फारच उत्तम प्रकारे हा तुम्ही शिरोधारा त्यासाठी घेऊ शकता। आणि ह्यानी केसाची क्वालिटी, आवाजाची क्वालिटी ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो। आणि जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घ्याल तेव्हा पोट जरा हलकं ठेवणं जरुरी आहे। तुमचं ब्लॅडर पण जरा एम्प्टी पाहिजे, कारण तुम्हाला इकडे झोपायचं 1 तास येऊन, तर मध्येच तुम्ही उठलात तर कंटिन्युटी तुमची पण जाते, आमची पण जाते। क्लायंट जेव्हा झोपते तेव्हा एक शवासन पद्धतीतच त्यांना झोपवायचं आहे। जे हाताचे जे पाम्स तुम्ही बघताय तर ते पाम्स स्कायला फेसिंग असले पाहिजे, आकाशाला फेसिंग असले पाहिजे ते पाम्स। आणि जसं रेग्युलर त्यांना कम्फर्टेबल वाटतं तसंच त्यांना झोपायचं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।